हॅलो एव्हरीवन, तर वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. सो ॲक्च्युली मी आता ठरवलं आहे की मी माझ्या व्हिडिओसोबत माझे ऑर्डर्ससुद्धा काउंट करणार आहे, जोपर्यंत मला पॉसिबल होईल तोपर्यंत. तर ही तर ऑर्डर नंबर 6ची व्हिडिओ आहे, पण ह्याची जी माझी ऑर्डर नंबर 5 झालं होतं त्याची मी व्हिडिओ नंतर शेअर करेल, कारण की ही व्हिडिओ शेअर करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. तो हा एक एंगेजमेंट केक होता आणि हा ॲक्च्युली माझ्या भावाचा फ्रेंड आहे, त्यांनी ऑर्डर केलं होतं त्याच्या एंगेजमेंटसाठी. तर त्याच्या बायकोसोबत माझं बोलणं झालं खूप सारं, बट त्यांचं बजेट पण कमी होतं आणि मग सगळं काही नाही का. तर मग मला त्यांच्या बजेटमध्ये एंगेजमेंटसाठी कसा केक द्यावा तेच मला समजत नव्हतं. बट तरी मी एक स्टँड वगैरे बघितलं होतं, सगळं झालं होतं फायनल. बट त्यांना त्यांच्या बजेटमध्ये मी फक्त त्यांना 2 किलोचा केक असा देऊ शकत होते. आणि तो 2 किलोचा केक त्या स्टँडवरती जो मी डिसाईड केलं होतं, जी डिझाईन मी फायनल केली होती त्याच्यावरती, तर ते जाणार नव्हतं. बट मग मी खूपच हे झालं, पण म्हटलं ठीक आहे, चला आपण पहिलं केक बनवून घ्यावा. तर मी केक बनवून घेतला. माझ्याकडं मँगो क्रश होती तर मी त्यातच बनवला, क्रम्बल कट केला आणि मी ठरवलं होतं की हा केक मी 3 लेअरमध्ये बनवणार. आणि मी तर खूप कॉन्फिडंट होते की होईल, थोडंसं होईल इकडे तिकडे, पण होऊन जाईल, ठीक आहे. सो मग असं मी क्रम्बल कोट वगैरे करून घेतलं. आणि मग त्यानंतर तर तिला आता पिंक व्हाईट असं किंवा पर्पल व्हाईट असं कॉम्बिनेशन पाहिजे होतं. बट मी अख्खं पिंक केलं. मी म्हटलं अख्खं पिंक कॉम्बिनेशन देऊन त्याला फक्त व्हाईट रोजेस लावता येईल, लुक छान येईल त्यांनी, आणि थोडे जिप्सी लावता येईल. तर पहिले तर मला व्हाईट रोजेसच कुठं भेटले नाही आहे, त्याच्यासाठी पण मी एवढी हे करत होते थक पण भेटलेच नाही. ओके, सो मग मी काय केलं माहिती का, पिंक कलरमध्ये अख्खं हे केलं. म्हणलं चला आपण पहिलं करून घेऊ आणि मग बघूयात कुठं भेटत आहेत का व्हाईट रोजेस. सो मी पूर्ण केक फिनिश करून घेतला आणि जेव्हा मी त्याला 3 लेअरमध्ये ठेवायला गेले, तो माझा तर खूप मोठा टास्क होता आणि मला तर खूप टेन्शन आलं होतं की जमेल नाही जमेल काय होईल. आणि मी जेव्हा 1 लेअर ठेवला, अरे बापरे, मला तर एवढी खुशी झाली जसं की मी कुठली विनरच झाले. बट जेव्हा मी लास्टचा लेअर ठेवायला गेले, आय थिंक तो पूर्ण सेट नसावा झालेला. आणि मी पहिलं डॉवेल कट करून घ्यायला पाहिजे होते, मी ते कट करून नाही घेतलं. आणि तुम्हाला सांगा खरं आहे ना, जेव्हा मी व्हिडिओ करत होते ना तेव्हा मी केक ठेवला, ते व्हिडिओ चालूच होती जेव्हा केक पडत होता. जेव्हा तो पडायच्या अगोदरच जेव्हा ते थोडंसं मिसमॅच झालं ना, तोपर्यंत तो व्हिडिओ चालू होती. पण त्यानंतर मी व्हिडिओ बंद केली, जसं की कुणी मला बघत आहे म्हणजे ऑब्व्हियसली जोपर्यंत मी व्हिडिओ टाकणार नाही तोपर्यंत तो कुणाला माहितीच पडणार नाही ते माझं फेल्युअरबद्दल. तर तेव्हा मला रिअलाईज झालं की आपण माणूस आहे ना, लाईक मी तरी माझ्या चुका दाखवायला घाबरते लोकांना, नाही का. सो मग पण म्हटलं जोपर्यंत मी नाही टाकणार तोपर्यंत तर कळणारच नव्हतं मी व्हिडिओ का बंद केली. आणि नंतर म्हटलं अरे व्हिडिओ चालू राहिली पाहिजे होती की म्हणजे मला तुम्हाला शेअर करता आलं असतं. तर इथे मी टॉवेल ते काढण्यासाठी गेले आणि तो केक अख्खा पडला आणि त्यानंतर मला काहीच समजलं नाही, कारण की माझा हा फर्स्ट टाईम होता. आणि मी हे बघा काय केकची हालत करून ठेवली. आता ह्याला मी कसं रिपेअर केलं हे तुम्ही आत्ता जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही सांगा मी ह्या केकला कसं रिपेअर केलं असेल. आणि मी तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच, तोपर्यंत माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि ही केकची हालत बघून तर मला माझाच हसायला येते बापरे, सिरियसली. चला आता चॅनलला सबस्क्राईब करा, भेटूयात पुढच्या पार्टमध्ये, मी तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल सांगाल. बाय.